आज आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला किंवा जो प्रकार ज्या भागामध्ये घडला त्या भागातल्या तिथल्या ज्या घडवला गेली किंवा घडवीचे आहेत प्रशासन असेल किंवा कोणी परजिल्ह्यातील येऊन तिथे अवैध व्यवसाय करणारे असेल यांना आपल्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे. आणि ते सांगण्याचं कारण असं आहे की काल एका पर्यटन स्थळावरती चक्क ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात एक नावलौकिक असलेलं पर्यटन स्थळ आहे. तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटक येतात आणि अशा पर्यटन स्थळावरती मुख्य स्थळावरती एक जुगार अड्डा चालू करण्यात आला. आणि हा जुगार अड्डा काल मला इथल्या कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर मी तात्काळ इथले पोलीस निरीक्षक सावंतवाडीतील अमोलजी चव्हाण साहेबांना फोन केला. त्यांची बहीण आजारी असल्यामुळे ते मुंबईत होते. त्यांना कळवल्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने कारवाईची तात्काळ कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. परंतु त्यांच्या म्हणजे ज्या स्थळात हे सर्व चालू आहे त्या ठिकाणी तिथले पोलीस कर्मचारी बीट हवालदार असतील सर्व असतील हा एवढा मोठा पर्यटन स्थळावरती जुगार अड्डा चालू असताना करतात तरी काय? आणि हा कोणाच्या वरदहस्ताने हा जुगार अड्डा तिथे चालू आहे? हे एक प्रकारचं ह्या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा प्रकार आहे का? ह्या पर्यटन स्थळाला नावलौकिक जो आज काही मिळवला आहे तिथे जे काही आज नावलौकिक पर्यटन स्थळातून पर्यटकांच्या माध्यमातून आलेला आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रकार होतोय का? आणि हे सर्व जर प्रकार होत असतील तर मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो की पुढच्या वेळी जर असा प्रकार त्या ठिकाणी घडला तर शिवसेनेच्या माध्यमातून पहिली ॲक्शन असेल, नंतर पोलीस स्टेशन असेल.